हॅलो फ्रेंड, मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे रेल्वे ग्रुप डी बद्दल माहिती. शिक्षण, वयोमर्यादा, भाषा, एक्झाम पॅटर्न, बरोबर, सिलेबस, पेमेंट आणि निगेटिव्ह मार्किंग. त्या पद्धतीने फिजिकल पण बघणार आहे आपण. फिजिकल यामध्ये लिहिलेलं नाही, फिजिकल पण आहे त्यामध्ये, बरोबर. फिजिकल पण बघणार आहे काय आहे रेल्वे ग्रुप डीला. ठीक आहे मित्रांनो, तर चला सुरू करू आपण. रेल्वे ग्रुप डी सर्व माहिती. फॉर्म भरला असेल रेल्वे ग्रुप डीचा किंवा पुढे भरणार असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पहिलं म्हणजे शैक्षणिक पात्रता. हे अगोदर आपण बघितलेलं आहे. जेव्हा बॅच विषयी माहिती देत होतो त्यावेळीच हे आपण बघितलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे. 10वीवर तुम्ही भरू शकता फॉर्म. 80% जागा असतात आणि 20% जागा असतात ॲप्रांटिसवर. रेल्वेमध्ये ॲप्रांटिस झालेले असेल तर 20% जागामध्ये हा फॉर्म भरू शकता. आणि तुम्ही फक्त 10वीवर फॉर्म भरत असाल तर ह्या 80% जागांवरती फॉर्म भरू शकता. म्हणजे ITI 10वी प्लस ॲप्रेंटिस पाहिजे असं नाही हां. फक्त 10वीवर 80% जागा आहेत आणि ITI ॲप्रेंटिस झाले असेल तर 20% जागा आहेत. फक्त ITI नाही, ॲप्रेंटिस पाहिजे पुढे, तेव्हा 20% जागामध्ये फॉर्म भरता येईल. वयोमर्यादा UR आणि EWS 18 ते 33 वर्ष, OBC असेल तर 36 वर्षापर्यंत, SC ST असेल तर 38 वर्षापर्यंत, +3. ह्याच्यापेक्षा 3 वर्ष जास्त OBCसाठी असतं आणि SC STसाठी 5 वर्ष जास्त असतं. ठीक आहे. भाषा हे बऱ्याच जणांना माहीत नाही की आपण मराठीतून एक्झाम देऊ शकतो. कारण एवढं आपण पाठीमागं आहे की आपल्याला हे पण सांगावं लागतं की तुम्ही मराठीमध्ये एक्झाम देऊ शकता रेल्वेची. भाषा मराठी, पण भाषा ही एक्झाम फॉर्म भरताना तुम्हाला निवडावी लागते. म्हणजे बघा, जेव्हा ग्रुप डीच्या जागा निघतील किंवा पाठीमागे निघाल्या होत्या तेव्हा फॉर्म भरत असताना तुम्हाला तिथं भाषा निवडायसाठी ऑप्शन होता, ज्यामध्ये सर्व भाषा होत्या. मराठी, इंग्रजी, हिंदी, तामिळ, केरळी, काय जे असतील ते बाहेरचं आपल्याला माहीत नाही, ते कोकणी, सगळ्या भाषा. ठीक आहे. या जो गुजराती असेल, ह्या सर्व भाषा होत्या त्यामध्ये, ज्यामध्ये आपण निवडायची होती. आणि तिथं इंग्लिश भाषा कंपल्सरी असते. म्हणजे लक्षात घ्या, बरेच जण म्हणतात की सर मी मराठीतून काय बाहेर अभ्यास करतोय आणि काय इंग्लिशमधून, सर माझं सेमी इंग्लिश झालेलं आहे. तर इंग्लिश ही भाषा तुम्हाला कंपल्सरीच असते, तिथं निवडायची गरज लागत नाही. त्यामुळे भाषा निवडताना महाराष्ट्रातील मुलांनी मराठी निवडा, म्हणजे तुमचा पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला तिथं बघायला भेटेल. पण जर तुम्ही हिंदीतून अभ्यास करत असेल तर मात्र तुम्ही हिंदी निवडा, मग तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमधून पेपर दिसेल. पण तुम्ही जर इंग्लिशमधून करत असाल तरी पण मराठी निवडा. का तर इंग्लिश तर तुम्हाला ऑलरेडी असणार आहे, पण मराठीतून पण तुम्हाला एखादा प्रश्न बघावा वाटला की इंग्लिशमधून समजत नाही आहे, मराठीतून बघू, तर तिथं बघू शकता तुम्ही, बरोबर. त्यामुळे भाषा कोणती निवडावी हा जर प्रश्न असेल तर बघा, हिंदीतून अभ्यास करत असेल हिंदीतून तर हिंदी निवडा, मराठीतून अभ्यास करत असेल तर मराठी निवडा, आणि इंग्लिशमधून अभ्यास करत असेल तरी पण मराठी निवडा. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, निगेटिव्ह मार्किंग. तुम्हाला माहीत आहे ग्रुप डी साठीच नाही पण रेल्वेच्या कोणत्याही एक्झामसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे काय तर 3 प्रश्न चुकले की 1 मार्क मायनस होतो. आणि निगेटिव्ह मार्कांमुळे बऱ्याच जणांचे खूप मार्क कमी होतात आणि सिलेक्शनमधून तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे निगेटिव्ह मार्काला खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रश्न जर ॲक्युरेट तुम्हाला जमत असेल तरच सोडवा, टुक्के मारून येऊ नका. जसं MPSCत पण आहे निगेटिव्ह मार्किंग, तशी इकडं पण आहे. आता याच्याहून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक अर्धा मिनिट घेतो तुमचा. 90 प्रश्न तुम्ही सॉल्व केले. किती? 90 प्रश्न सॉल्व केले. त्यातले तुमचे बघा 30 प्रश्न बरोबर आले, 60 प्रश्न चुकले. 30 प्रश्नाची तुम्हाला 30 मार्क पडली.
60 प्रश्नाची तुमची 20 मार्क मायनस झाली, कारण वर्थ अँड निगेटिव्ह मार्किंग आहे. या 30 मधून हे 20 गेली, राहिली 10 मार्क. म्हणजे 90 प्रश्न सोडवून आला, म्हटलं मी 90 मार्काचं लिहून आलोय, टुक्के मारलेत मी, टुक्क्यामुळे तुला चुकली 60 मार्क, 60 प्रश्न चुकले, त्यामुळे 20 मार्क मायनस झाली. आणि तुझे 30 प्रश्न बरोबर आले होती, त्याची तुला 30 मार्क पडली होती, 30 मधून हे 20 मायनस झाली, 10 मार्क पडले. आणि म्हणतोय मी 90 मार्कात सोडवलंय, माझं सिलेक्शन होऊ शकतं. आणि पेपरमध्ये 10 मार्क आले, आन्सर शीट सुद्धा कुणाला दाखवना तो नाही, आन्सर शीट आली नाही, मी चेकच केली नाही, मी बघितलीच नाही, त्यामुळं रिझल्ट आल्यावर बघू डायरेक्ट म्हटलं मी, ही असली कारणं जोडायला सुरुवात होते त्याची. समजलं? निगेटिव्ह मार्किंगच्या नादी लागायचं नाही. आता मेन एक्झाम पॅटर्न, पहिलं 3 स्टेज आहेत. पहिली स्टेज आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT. आता याला कोण CBT 1 पण म्हणतं, ग्रुप डी ची CBT 1. पण आता इथं CBT 1, 2, 3 असं असेल तर CBT 1, CBT 2 म्हणू शकता. जर इथं एकच एक्झाम तुमची 100 मार्काची आहे, बरोबर, एकच एक्झाम तुमची 100 मार्काची आहे, तर याला डायरेक्ट CBT म्हटलं जातं. CBT ग्रुप डी ची CBT दिली, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 100 मार्काची असते. ठीक आहे, ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET. म्हणजे काय तर तुमचं फिजिकल असतं, त्यामध्ये 2 इव्हेंट असतात. पुढं बघणार आहे आपण, रनिंग आणि वेट घेऊन जाणे, बघू आपण पुढं. आणि तिसरी स्टेज आहे मेडिकल आणि डॉक्युमेंट. आता मेडिकल आणि डॉक्युमेंटचं काय तुम्हाला अभ्यास करावा लागत नाही, त्यासाठी किंवा सराव लागत नाही फिजिकल सारखा. हे मेडिकल डॉक्युमेंट आत्ताच काढून घ्यायची. मी आत्ताच सांगितलं 1 एप्रिल, आजच व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल मला इंस्टाग्रामला तर ALP अनिल घाडगे सर्च करा आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करून घ्या, ज्याच्यावर मी रोज 2-3 व्हिडिओ टाकतो रेल्वे एक्झाम विषयी माहितीची वगैरे. ALP अनिल घाडगे सर्च करा फक्त, ALP अनिल घाडगे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला पेज येईल, ते फॉलो करून घ्या इंस्टाग्रामचं. ठीक आहे, आजच व्हिडिओ टाकले की ज्यामध्ये मी सांगितलं की OBC मुलांनी आणि EWS मुलांनी 1 एप्रिलला नवीन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून घ्या. आता त्यामध्ये बरेच जणांचा मेसेज आला, सर मी 8 दिवसापूर्वी काढलंय, सर मी 1 महिन्यापूर्वी काढलंय, सर मी 2 महिन्यापूर्वी काढलंय. तू 31 मार्चला म्हणजे काल काढला असेल तरी आज नवीन काढावं लागेल. बस, त्यामुळे पाठीमागची अजिबात मला ते मेसेज करून डिस्टर्ब करू नका. काय सांगितलं तुम्हाला, 2 महिने 15 दिवस खूप दूरची गोष्ट आहे. काल जरी काढलं असेल 31 मार्चला तुमचं आलं असेल, त्याचे 31 मार्च डेट असेल, तरी तुम्हाला 1 एप्रिल नंतर नवीन कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल, ते पण सेंट्रलचं. रागात सांगत नाहीये, पण मुलं ना अभ्यास करतात खूप आणि सर्टिफिकेट काढत नाहीत आणि एक्झामच्या वेळी म्हणतात सर मी स्टेटच्या सर्टिफिकेटवर फॉर्म भरू का. बघा तुम्ही सुद्धा असाल त्यामधले, स्टेटच्या सर्टिफिकेट फॉर्म भरू का सर, तो सेतूवाला म्हणतोय आता भेटणार नाही, मग सर मी फॉर्म भरू का स्टेटच्या सर्टिफिकेटवर, थांबू सर मी सेतूमध्ये गेलतो, तो म्हणतो आधी तुला स्टेटचं सर्टिफिकेट काढावं लागेल, स्टेटचं नॉन क्रिमिनल काढावं लागेल. मग एवढ्या दिवस काय करत होता तो, अभ्यास करायला आला पण त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काढायला विसरला. त्यामुळे आज 1 एप्रिलपासून सर्टिफिकेट काढून घ्या सगळे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे आज 2 आहे तर सर्टिफिकेट काढून घ्या. कालच मी इंस्टावर टाकली होती रील त्याच्यासाठी. तर कास्ट सर्टिफिकेट सेतूमध्ये जायचं, मला सेंट्रलचं OBC कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, सेंट्रलचं EWS काढायचं आहे. मग म्हणजे SC STच्या मुलांनी त्यांनी पण सेंट्रलचं जर काढलं नसेल तर काढा, पण त्यांनी जर 1-2 महिन्यापूर्वी 1-2 वर्षापूर्वी काढलं असेल सेंट्रलचं तर त्यांचं लाईफ टाईम चालतं. SC STच्या मुलांचं लाईफ टाईम कास्ट सर्टिफिकेट चालतं, त्यांना डबल काढायची गरज लागत नाही. पण OBC आणि EWSच्या मुलांना जर वर्षी काढावं लागतं 1 एप्रिल नंतर. त्यामुळे आत्ता काढलं की तुम्हाला 1 वर्ष टेन्शन नाही. लक्षात येतंय. मग येणाऱ्या पुढे ALP असेल, टेक्निशियन, ग्रुप डी सगळे एक्झामला तुम्हाला नो टेन्शन राहील कास्ट सर्टिफिकेटचं. महत्त्वाचं तेच आहे, बाकी तुमचं महत्त्वाचं काही सर्टिफिकेट डॉक्युमेंट नाही. ठीक आहे, तर आता ह्या 2 एक्झाम सोडून तिसरी आहे त्याचा लोड घेऊ नका. आता 2 एक्झामचा आपल्याला एकाचा अभ्यास करायचा, एकाचा सराव करायचा आहे, बरोबर. तर त्याचं पुढं बघूया. CBT 1 जी आहे म्हणजे CBT ती आहे 100 प्रश्न असतात, 100 मार्क असते आणि 90 मिनिट वेळ असतो, 1.5 तास, बरोबर आहे. व्हिडिओ सुरू आहे. आता त्यामध्ये 4 सब्जेक्ट महत्त्वाचे तुम्हाला दिलेले आहेत. पहिला म्हणजे गणित,
जे 25 प्रश्न असतात, 25 मार्कला असतात. ठीक आहे, वेळ घेतलेला नाही, लिहून टाकतो मी. दुसरं बुद्धिमत्ता असतो, ज्यावर 30 प्रश्न असतात, 30 मार्काला, म्हणजे एका मार्काला एक प्रश्न सर्वांचा. तिसरं म्हणजे सामान्य विज्ञान, 25 प्रश्न असतात, 25 मार्काला असतं. हे सर्व ग्रुप डीच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ग्रुप डीचं गणित बुद्धिमत्ता किंवा विज्ञान जी केसाठी जे पण वही केली असेल त्यामध्ये पहिल्यांदा सिलेबस सगळा लिहून घ्या. अभ्यास करायचा आहे, पण कोणता सब्जेक्ट किती मार्काला माहीत नाही, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा माहीत नाही, चालला अभ्यास करायला. अशा गोष्टी करू नका. रेल्वेमध्ये भरती व्हायचं आहे, महाराष्ट्रातली मराठी मुलं रेल्वेमध्ये दिसली पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही पण जसं सांगतोय त्या पद्धतीने करा. जी के आणि चालू घडामोडी 20 प्रश्न 20 मार्क. वेळ आहे 90 मिनिटे, म्हणजे किती, 1.5 तास. ठीक आहे, 1.5 तास. आता यामध्ये तुम्हाला काय डाऊट, आता यामधलं आपण काय काय घेणार आहे, तुम्हाला बॅचची व्हिडिओ जी होती बॅच विषय माहिती त्यामध्ये सांगितलेलंच आहे. अजून एकदा सांगतो, गणिताची पूर्ण लेक्चरमधून कव्हर करून घेण्यात येईल बेसिक पासून. बुद्धिमत्ता पूर्ण लेक्चरमधून कव्हर करून घेण्यात येईल बेसिक पासून. विज्ञान पूर्ण लेक्चरमधून कव्हर करून घेण्यात येईल बेसिक पासून. आता जी के आणि चालू घडामोडी, जी के 6 ते 7 प्रश्न पडतात, चालू घडामोडी 13 ते 14 असतं. चालू घडामोडीचं तुम्हाला आपण PDF देतोय, ती पण 1 जानेवारीपासून, बरोबर, आणि PDF देतोय, बरोबर. आणि जी केचं 6-7 मार्कासाठी आपण शिकवू शकत नाही, पण त्याच्यावर 2-3 लेक्चर घेऊन तुम्हाला त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, कोणते टॉपिक करायला पाहिजे, कोणते पॉईंट करायला पाहिजे हे आपण सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही झालं एकूण 100 प्रश्न, 100 मार्क, 1.5 तास वेळ. एवढी एक्झाम झाली तुमची की तुमचा रिझल्ट येणार CBTचा ह्याचा, आणि मग त्यामध्ये जे क्वालिफाय होतील ते जाणार तुमची फिजिकलसाठी. ठीक आहे, मग फिजिकलसाठी ते जाणार, मग आपण पण फिजिकलकडे जाऊ. आता चला, आलो फिजिकलकडे आपण. अरे मध्ये दुसरीकडे आलो का. आपल्या बॅच सुरू आहेत, ज्यांना जॉईन करायची असेल कोणतीही बॅच आपल्या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस या ॲपमध्ये जाऊन जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी हे नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट फिजिकल, CBT झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर मग जे तुम्ही क्वालिफाय झाला तर मग तुमची PET होती, म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, PET. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला 2 इव्हेंट आहेत, मुलांसाठी वेगळं आहे, मुलींसाठी वेगळं आहे. 2 इव्हेंट आहेत. पहिलं म्हणजे वजन, दुसरं म्हणजे पळणे. पहिल्यांदा आपण मुलांचं बघू. मुलगा असेल तुम्ही तर तुम्हाला 35 किलो वजन घेऊन न थांबता 100 मीटर चालायचं आहे. ठीक आहे, 35 किलो वजन घेऊन न थांबता 100 मीटर चालायचं आहे. पळण्यामध्ये 1000 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर 4 मिनिट 15 मिनिटात कव्हर करायचं आहे. मुलींसाठी असेल तर 20 किलो वजन घेऊन 2 मिनिटाच्या आत 100 मीटर जायचं आहे मुलींनी, आणि 1000 मीटर 5 मिनिट 40 सेकंदमध्ये पळायचं आहे. आता तुम्ही म्हणता सर यातलं इव्हेंट अवघड कुठलं आहे, 35 किलो घेऊन तुम्ही जाऊ शकताय, तुम्हाला पण माहीत आहे. एक 35 किलो वजन घेऊन 100 मीटर जाऊ शकता. आता यामध्ये महत्त्वाचं काय बघा, महत्त्वाचं हे आहे की एकदा वजन उचललं की 100 मीटर जास्त वजन खाली ठेवायचं नाही, हे महत्त्वाचा रूल आहे यामध्ये, आणि ते तुम्ही करू शकता. मुली पण 20 किलो घेऊन जाऊ शकता, काही अडचण नाही. महत्त्वाचं हे आहे की पोलीस भरतीचा अभ्यास करणारा व्यक्ती असेल तर तो फिजिकल आरामसे पास होईल, कारण पोलीस भरतीचं फिजिकल याच्यापेक्षा अवघड आहे, हे मी पण मान्य करतो. ठीक आहे, आणि मुलगी पण असेल तर ती पण पळेल. पण तुम्ही जर नॉर्मल असाल, जे कधी रनिंग वगैरे केलं नाही, तर तुम्हाला अभ्यासासोबतच फक्त रनिंगचा सराव करावा लागेल, की रोज सकाळी एक रनिंगसाठी थोडा वेळ द्यायला सुरुवात करा मग. ठीक आहे, रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेल्या मुलांना करायची गरज नाही, त्यांना फिजिकल नसतं. ठीक आहे, फिजिकल क्वालिफाईंग नेचर असते, म्हणजे ते तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे, त्याचे मार्क मेरिटमध्ये पकडले जात नाहीत. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, याचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. निगेटिव्ह पॉईंट हा आहे
निगेटिव्ह पॉईंट हा आहे की पोलीस भरतीला तुम्हाला जी मिनटं दिलेली असतात त्यापेक्षा जास्त मिनटं लागली तर तुमची मार्क 2-3 कमी होत जातात. इथं तसं नाही. जर 4 मिनिट 15 सेकंदात तुम्ही 1000 मीटर पळाला नाही, 4 मिनिट 16 सेकंद 20 सेकंद लागले तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय होऊन बाहेर फेकले जातात. असं नाही की 50 पैकी 48 मार्क भेटतील मग 45 तर द्या किंवा डायरेक्ट घरी. त्यामुळे 4 मिनिट 15 सेकंडमध्ये 1 किलोमीटर पळायचंच आहे, त्याच्या आत झालंच पाहिजे. 35 किलो घेऊन गेलाच पाहिजे. असं नाही की 100 मीटरच्या अगोदर 2 मीटर 98 मीटरवर ठेवलं आणि परत उचलून ठेवलं, मग सर माझे 2 मार्क कमी करा, कारण याला मार्कच नाहीत ना. क्वालिफाईंग आहे, पास झाला की ठीक, नाही झाला बाहेर. कमी मार्क निगेटिव्ह मार्क असला काही विषय नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे म्हटलं रनिंगचा सराव सुरू करा तुम्हाला जर करायचा आहे तर. मुलींसाठी पण सेम आहे. एवढ्या वेळापेक्षा 1 सेकंद जरी जास्त लागला तर तुम्ही डिस्क्वालिफाय घरी. मग आता काहींना वाटेल की सर मी फिजिकलसाठी क्वालिफाय झालो आहे, माझं फिजिकल झालं की माझं सिलेक्शन झालं, फिजिकल जर मी पास झालो तर. नाही, क्लिअर कट सांगतोय असं नाही. का तर त्यानंतर पण दुसरं मिनिट लागतं, परत त्या मिनिटमध्ये बसायला पाहिजे. म्हणजे काय सर, तुम्ही म्हटला सर 60चं मिनिट लागले CBTचं आणि मला सर 62 मार्क आहेत आणि सर मी फिजिकल पण क्लिअर कट देऊन आलो आहे, मग माझं सिलेक्शन झालं का? नाही. का तर फिजिकलसाठी किती मुलं घेत आहेत? एकास 8 मुलं घेत आहेत की एकास 3 घेत आहेत? आणि फिजिकल झाल्यानंतर परत बाकीची मुलं काढून एकास एकच मुलगा घ्यायचा आहे फायनल रिझल्टसाठी. त्यानंतर हे 60चं मिनिट तुमचं 64वर जाऊ शकतं, 65वर जाऊ शकतं, 68वर जाऊ शकतो, सांगता येत नाही. मग जर हे 60चं 61वरच राहिलं, 62वर राहिलं तुझं सिलेक्शन झालं तर होईल. नाहीतर फिजिकल देऊनही मेरिट परत वाढून तू बाहेर निघू शकतो. त्यामुळे CBT मध्येच या, काय तुला मार्क पाडायच्या तेवढे पाडून घे, नाहीतर परत तुझं बरं का, परत तुझं तिकडं फिजिकल देऊन पण तू बाहेर निघू शकतो. त्यामुळे CBTचं मेरिट जर 60 लागलं आणि तुम्हाला जर मार्क असतील 75, आता एवढं कमी 60 लागत नाही, ठीक आहे, 65 धरू, 65 लागलं आणि तुम्हाला जर मार्क असतील 75 ते 80, तर मग तुम्हाला टेन्शन गरज नाही घ्यायची. फिजिकल पास होऊन आला की समजायचं की आपल्याला 80 मार्क आहेत, मेरिट लागले 65चं, एवढं 15 मार्क मेरिट काय 15 मार्काचं वाढत नाही, आपलं काम होईल असा एक तुम्हाला अंदाज येतो. पण तुम्हाला मेरिट लागले 65चं, तुम्हाला आहे ती 66 मार्क आणि फिजिकल देऊन आल्यावर तुम्हाला वाटते झालं फिजिकल पास झालोय मी, बसलो मी, बाहेर निघणार म्हणजे निघणार, विषय संपला. ठीक आहे. म्हणजे मी स्पष्ट का बोलतोय, एक्झाम द्यायच्या आधी स्पष्ट सांगतोय की CBTचा अभ्यास चांगला करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे का अजून काय? हां, फिजिकल CBT1 आणि फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेडिकल होईल, बरोबर. रिझल्ट लागून तुमचं मेडिकल होईल आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट झाल्यानंतर तुमचा फायनल मेरिट लागेल परत. कारण काही जण मेडिकलमध्ये पण बाहेर निघतील, काही जण डॉक्युमेंट चुकीची जोडल्यामुळे बाहेर निघतील, म्हणून डॉक्युमेंट काढून द्या. सेंट्रलचं काय सर्टिफिकेट डॉक्युमेंटमधनं बाहेर निघतील, त्यामुळे मग तिथून पुढे तुमचं फायनल मेरिट लागेल. ठीक आहे मित्रांनो. सॅलरी बेसिक आहे 18,000, सॅलरी 30 ते 35,000पर्यंत स्टार्टिंग पडेल. आता 8वं पे सुरू झाले, 8वं पे कमिशन, त्यामुळे यामध्ये एक 5 ते 10,000ची भर पडू शकते, 5 ते 10,000ची भर पडू शकते यामध्ये. तर तेवढं पेमेंट तुम्हाला राहील, 40पर्यंत राहू शकतो, 40 ते 45च्या दरम्यान 8व्या पेमध्ये. ठीक आहे. अजून काय पुढं नाही? काय डाऊट तुम्हाला इथं आता आहे का? काय डाऊट तुम्हाला इथं समजला? आणि डोकं कशावर लावायचे बघा, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान हे 3 विषय एकदम परफेक्ट करून घ्या. 80 मार्क इथं कव्हर होत आहेत. त्यानंतर चालू घडामोडी PDF आपल्या ज्या येतील त्या रोजच्या रोज वाचा, इथं 13 मार्क कव्हर होतील, 93 झाली. आणि मग GKचं मेन ग्रुप Dचे PYQ बघा, जवळपास 100 PYQ आहेत. 2024ला झालेल्या CBT1च्या 100 क्वेश्चन पेपर आहेत, आन्सर की जे आपण ॲपमध्ये टाकलेले आहेत, आपल्या टाकलेले आहेत, 90-95 तर असतील आपल्याकडे. त्यातलं 20-20 क्वेश्चन जरी बघितलं तर किती होत आहेत क्वेश्चन? 20 गुणले 100 करा, किती होत आहेत? 2000. त्यातलं करंटचं सोडा, 600-700 प्रश्न तर होत आहे ना GKचे. तर 600-700 प्रश्न जर बघितले तुम्ही GKचे, तर त्यामधून तुम्हाला परफेक्ट समजून जाणार आहे की काय विचारलं जातं GKला.
6-7 मार्काला काय विचारलं जातं हे तुम्हाला इथंच कळेल. आणि मी पण तुम्हाला जे 2-3 व्हिडिओ बनवणार आहे, मी काय हवेतनं देवाच्या घरनं आणणार नाही ते व्हिडिओ. बरोबर. काय शिकवणार आहे मी? PYQचा प्रश्न बघणार आहे, कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर ते तुम्ही स्वतः पण बघू शकता. म्हणजे मी तर सांगणार आहे, असं नाही की तुम्ही स्वतःच बघून घ्या, पण तुम्ही स्वतः पण ते काढू शकता. चला लगा हे पॉलिटीवरचं ही कलम विचारलेला आहे, चला कलम विचारले जातात, मेन कलम करून घेऊ. ही देशाची राजधानी विचारली किंवा हे मुख्यालय विचारलं एखाद्या संस्थेचं, चला मग असं येत आहेत प्रश्न. बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यातून बघून, म्हणजे फक्त GKच नाही, हे 20 म्हणजे 100 प्रश्नपत्रिका, म्हणजे 2000 क्वेश्चन जे झालं हे सगळंच रेफर करा मी तर म्हणतोय, पूर्ण 20-20 मार्काचं. कारण याच्यातून तुम्हाला GKचं पण करंटचं पण प्रश्न काय कळतंय. मंत्रिमंडळ विचारलं का एखादा मंत्री, देशाची राजधानी, राज्याची राजधानी विचारली का कुठं. बरोबर. अशा टाईपमध्ये जे असतील, चलन असेल देशाचं, राजधानी असेल देशाच्या, देशाचं चलन असेल, देशाचा राष्ट्रपती असेल, जे पण असेल, हे तुम्हाला अंदाज येईल काय काय विचारलं जातंय, कशा बाबतीत विचारलं जातंय. त्यामुळे हे PYQ रेफर करा, ज्या तुम्हाला फ्रीमध्ये ॲपमध्ये आहेत, डाउनलोड पण मोबाईलमध्ये करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सिलेबस या व्हिडिओमध्ये झालेला आहे. पुढचा व्हिडिओ काय असतील मित्रांनो, आता रेल्वे ग्रुप डीचा अभ्यास कसा करावा ही पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे आता. ठीक आहे. त्यानंतर बेसिक गणित बुद्धीमध्ये जे बेसिक आहे, परत विज्ञानचा अभ्यास कसा करावा, मग ॲक्च्युली आपण अभ्यासाला टॉपिकला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल कमेंट करून विचारू शकता. थँक्यू फ्रेंड.